नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. नेमकंच हाती आलेल्या GR नुसार आता काहीतरी अपडेट आलेलं आहे लाडकी बहीण योजनेसाठी. ते आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही सह्याद्री नेट कॅफे आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसोबत नक्की शेअर करा. चला तर जाणून घेऊया की लाडकी बहीण योजनेचा जो नवीन GR आलेला आहे त्यामध्ये नेमकं काय अपडेट आलेलं आहे. यापूर्वी लाडकी बहीण योजना जी आहे ना, तर त्या योजनेसंदर्भात भरपूर साऱ्या महिलांचा KYC संदर्भात खूप मोठा प्रॉब्लेम होता. तर काय झालं होतं ना, ज्यावेळेस सुरुवातीला KYC साठी अपडेट आलं होतं त्यावेळेस त्यामध्ये काही महिलांना पतीचं निधन झालेलं होतं किंवा काही महिला घटस्फोटित होत्या, त्या सिंगल मदर होत्या, तर त्यामुळे त्यांना KYC करताना खूप सारे प्रॉब्लेम आलेले होते. काही मुली ज्या होत्या त्या अविवाहित होत्या आणि त्यांना वडील पण नव्हते. तर असे जे क्रिटिकल प्रॉब्लेम होते तर यासाठी सोल्युशनच निघत नव्हतं. त्यामुळे नंतर परत एकदा अपडेट देण्यात आलं. मग त्यानंतर जर तुमचे पती वारलेले आहे तर त्यासाठी त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आलं होतं. पुन्हा ज्या मुलीचे वडील वगैरे वारलेले आहे अशा सर्वांचं त्यामध्ये थोडे थोडे अपडेट वगैरे करण्यात आलेले होते. परंतु आता भरपूर सारे महिलांचे ना अकाउंटला पैसे वगैरे जमा होत नव्हते आणि त्यांचं यादीमधून नाव सुद्धा वगळण्यात आलेलं होतं. तर त्यामुळे आता परत एकदा GR आलेला आहे. नेमकं आजच GR आलेला आहे थोड्या वेळापूर्वी. त्या GRची आपण पूर्ण इत्थंभूत माहिती यामध्ये घेणार आहोत. तर बघूया आपण. बघा काय GR आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत KYC करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत हा GR आलेला आहे. कधीचा आहे हा, तर 6 फेब्रुवारी 2026 म्हणजे आजच आलेला आहे थोड्या वेळांपूर्वी. बघा काय दिलेले यामध्ये, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी KYC माध्यमातून 31/12/2025 म्हणजे 31 डिसेंबर जी तुम्हाला KYC करण्यासाठी शेवटची तारीख दिलेली होती त्या तारखेपर्यंत आधार ऑथेंटिकेशन द्वारे म्हणजे आधारचा जो OTP येत होता त्याद्वारे जर तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य, नियमित कायम कर्मचारी किंवा समजा जे गव्हर्नमेंट सर्वंट वगैरे आहे किंवा ते रिटायर वगैरे जर आहे, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेला असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजे भरपूर सारे लोकांनी काय केलं माहिती का, त्यांचं जर का कधी कोणी राज्य सरकारमध्ये वगैरे कामाला वगैरे होतं किंवा गव्हर्नमेंट सर्वंट होतं, परंतु त्यामध्ये जर ते आता सध्या रिटायर होऊन जर त्यांना पेन्शन वगैरे जर चालू असेल तर त्याचा जो पर्याय निवडताना तुम्ही जर चुकीचा निवडला असेल किंवा त्यामुळे योजनेतील निकषाच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करून लाभार्थ्याच्या पात्रता अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना शासन पत्र 20/1/2026 म्हणजे 20 जानेवारीला कळवण्यामध्ये आले होते. तथापि सदर लाभार्थ्यांची जलद गतीने पडताळणी करण्याकरिता ऑनलाईन KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्याकडून व क्षेत्रीय कार्यालयाकडून होत आहे. त्या अनुषंगाने ऑनलाईन KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला आता पुन्हा एकदा KYC करण्यासाठी मुदतवाढ मिळणार आहे. ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. परंतु आणखीन बघा काय दिलेले त्यांनी यामध्ये की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत 31/12/2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, तथापि सदर प्रक्रिया जी आहे पूर्ण करताना लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य, नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे याबाबत पर्याय निवडताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन KYC मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी 31/3/2026 पर्यंत देण्यात आलेली आहे. तर या आता उपरोक्त अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला KYC करण्यासाठी ही आता लास्ट चान्स आहे, शेवटची, असं शासनाच्या GR मध्येच नमूद केलेलं आहे की यानंतर तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्व महिलांसोबत नक्की शेअर करा. ज्यांचं पण KYC वगैरे बाकी असेल कृपया लवकरात लवकर तुम्ही आता KYC वगैरे तुमची शेवटची संधी आहे तो तुम्ही टप्पा लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावा. आणखी काही जर तुम्हाला अडचणी वगैरे असेल तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. आम्ही लवकरात लवकर तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. तत्पूर्वी सह्याद्री नेट कॅफे या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणींसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.